गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण बघतोय. ऑलरेडी 6 रिॲक्शन्स आपण कंप्लीट केल्या आहेत. 7वी खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे, रिडक्शन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. बघा, रिडक्शनचे डेफिनेशन याच्या अगोदर भरपूर वेळेस आपण बघितले आहे. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. फर्स्ट डेफिनेशन व्हेरी सिंपल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सेकंड डेफिनेशन. थर्ड, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. फोर्थ, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि फिफ्थ, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. तर या 5 वेगवेगळ्या डेफिनेशन आपण रिडक्शनसाठी यूज करत असतो. पण त्याच्यातली कुठली तरी रिॲक्शन या ठिकाणी आपण यूज करणार. इथं आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन ॲड करायचं आहे किंवा ऑक्सिजन रिमूव्ह करायचं आहे. तर हे जे आपल्याला करायचं आहे रिडक्शन, हे कशा पद्धतीने करणार, जो हायड्रोजन तुम्ही ॲड करणार तो कसा तयार झाला आहे, कुठल्या रिएजंट यूज करून तुम्ही हायड्रोजन ॲड केला, कुठले रिएजंट यूज करून तुम्ही रिडक्शन केलं, त्याच्यावर आधारित ह्या रिडक्शन फॉर युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचे 2 वेगळे टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आहे अँड दॅट वन इज युअर क्लेमन्सन रिडक्शन. मग आता ह्या क्लेमन्सन रिडक्शन मध्ये नेमकं काय होणार? नाव कन्सिडर इन दिस रिएक्शन रिडक्शन इज carried out by using the reagent and that reagent is your zinc amalgam and concentrated HCl. झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl चा यूज करून आपल्याला या ठिकाणी रिडक्शन करायचं आहे. झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl जर एकत्र केलं तर नेमकं काय मिळणार आपल्याला? बघा या ठिकाणी रिएक्शन बघा. When ZnHg, this one is your zinc amalgam. It is an alloy. याच्या अगोदर आपण सोडियम अमलगम वापरला NaHg, हा झिंक अमलगम. म्हणजे अमलगम म्हटला की Hg कंपल्सरी त्या ठिकाणी असणार. मर्क्युरी सोबत झिंक आहे म्हणून झिंक अमलगम, मर्क्युरी सोबत सोडियम असेल तर तुमचा सोडियम अमलगम. ओके, तर या ठिकाणी ZnHg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. बघा, दोघं जेव्हा एकत्र येतात झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl तेव्हा काय तयार होईल? हा Zn आणि हा Cl2. इट गिव्स ZnCl2 प्लस हा जो Hg आहे तो सेपरेट होईल अँड ही जे 2 हायड्रोजन आहेत, these 2 हायड्रोजन atoms आर फॉर्म ॲज अ नेसेंट हायड्रोजन. आणि मग आता हा जो नेसेंट हायड्रोजन तयार झाला, this nascent hydrogen atom is utilized for the reduction of your aldehydes and ketones. Now consider the reduction of your aldehydes. Suppose here the aldehyde given is R C double bond OH. When this aldehyde R C double bond OH, aldehydes of formula तुम्हाला माहिती आहे. Aldehydes are represented in this way. When this aldehyde is reduced, हा जो अल्डिहाइड आहे त्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे बाय युजिंग झिंक अमलगम ZnHg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. बघा मित्रांनो, या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून काय तयार होतंय? नेसेंट हायड्रोजन. आणि मग तो नेसेंट हायड्रोजन आपण ह्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्सला रिड्यूस करण्यासाठी यूज करणार. पण बघा, या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून जो नेसेंट हायड्रोजन तयार झाला तो आपण या ठिकाणी यूज करतोय. किती वेळेस लागतोय तो आपल्याला? 4 टाइम्स. लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. 4 टाइम्स नेसेंट हायड्रोजन. बघा, 4 टाइम्स नेसेंट हायड्रोजन आहे, त्याच्यातले 2 नेसेंट हायड्रोजन जे त्या ऑक्सिजन सोबत काय तयार करतील? 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. व्हेरी सिंपल. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ H2O means your water molecule takes place. बघा, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन H2 तयार झाला. मग उरलेले 2 हायड्रोजन जे आहेत ते ह्या कार्बनला ऍड होतील. Therefore here there is a formation of R. ऑलरेडी हा हायड्रोजन आहेच, अजून त्याच्यात 2 हायड्रोजन ऍड झाले म्हणजे R, आणि इकडे पण हा CH3 ग्रुप तयार झाला म्हणजे अल्किल ग्रुपच परत तयार झाला. आणि 2 अल्किल ग्रुप जर एकत्र आले, फ्यूज झाले, तर तो तुमचा अल्केन असतो. मीन्स हिअर व्हेन अल्डिहाइड्स किंवा आपण कीटोन्स घेतलं तरी चालेल, व्हेन अल्डिहाइड्स और कीटोन्स आर रिड्यूस्ड by using your zinc amalgam and water,
then there is a formation of your hydrocarbon, that is alkane takes place. तर इथं काय तयार होतं, अल्केन तयार होतो, हायड्रोकार्बन तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मधला जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, this one is converted into CH2 ग्रुप. ह्याचं जे कन्व्हर्शन आहे, कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्शन जे आहे ते ह्या CH2 ग्रुप मध्ये झालं. बघा, C डबल बॉन्ड O ग्रुप, इट इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप आणि शेवटी तुम्हाला अल्केन मिळणार. असे वेगवेगळे अल्डिहाइड्स आपण घेऊ शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा अल्डिहाइड दिलेला आहे, सपोज द अल्डिहाइड गिवन इज युअर CH3 C double bond OH. What is the name of this aldehyde? सगळ्यांना माहिती आहे, very simple. This one is your acetaldehyde. Now when this acetaldehyde is reduced, हा जो acetaldehyde आहे याचं जर आपण रिडक्शन केलं by using ZnHg and HCl, Clemmensen reduction, किती हायड्रोजन ऍड होतील? 4 nascent hydrogen atoms are added. बघा, इथून बॉन्ड ब्रेक झाला, 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय तयार होणार आहे, फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस, प्लस याच्यातले 2 हायड्रोजन ह्या कार्बनला ऍड झाले, हा CH आहे, 2 हायड्रोजन ऍड झाले तर त्याचं कन्व्हर्शन होईल CH3. बघा, 2 हायड्रोजन मी ऍड करतोय अँड दिस वन इज युअर अल्केन विच इज युअर इथेन. तर अशा पद्धतीने जेव्हा अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स रिडक्शन तुम्ही करणार, पण काय यूज करून, झिंक अमलगम कॉन्सन्ट्रेटेड असेल, ज्याला तुम्ही म्हणणार क्लेमेन्सन रिडक्शन, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर हायड्रोकार्बन किंवा अल्केन टेक्स प्लेस. जरी या ठिकाणी तुम्ही कीटोन घेतला असता तर ह्याच पद्धतीने रिएक्शन आपण केली असती, फक्त चेंज काय केला असता, H चे R घेतला असता, इथं हा जो H आहे त्याचे जे R आला असता, म्हणजे परत त्याचं कन्व्हर्शन अल्केन मध्ये झालं असतं. जसं फॉर एक्झाम्पल ऍसिटोन जर आपण घेतला, when this acetone is reduced by using zinc amalgam and concentrated HCl, then it gives 3 कार्बनचा अल्केन तयार झाला. बघा, CH3 CH2 CH3, this one is your प्रोपेन. तर ह्या पद्धतीने हा A पार्ट घेतला झाला क्लेमेन्सन रिडक्शन. मग याच्यामध्ये आपण जसं अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला, जर एरोमॅटिक अल्डिहाइड किंवा एरोमॅटिक कीटोन घेतला तर ह्याच पद्धतीने रिएक्शन होणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला एखादा एरोमॅटिक अल्डिहाइड किंवा एरोमॅटिक कीटोन दिला आहे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर हियर, सपोज द कंपाउंड गिवन इज, एखादा कंपाउंड तुम्हाला दिलेला आहे, बेंझीन रिंग C डबल बॉन्ड O CH3, त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे, ऍसेटिल बेंझीन, एवढा ग्रुप तुमचा ऍसेटिल आहे म्हणून ऍसेटिल बेंझीन. दुसरा मेथिल फेनिल कीटोन, दुसरं नाव. तिसरं नाव ऍसिटोफिनोन. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला नेमिंग करू शकतो. तर मित्रांनो, हा जो कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे, एरोमॅटिक कीटोन तुम्हाला दिलेला आहे, ह्या एरोमॅटिक कीटोनला आपल्याला रिड्यूस करायचं आहे बाय युजिंग झिंक अमलगम अँड वॉटर, सॉरी झिंक अमलगम अँड HCl. मग याचं रिडक्शन सेम जसं अगोदर केलं आपण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मीन्स अगेन यू हॅव टू ऍड 4 नेसेंट हायड्रोजन. हे कसे तयार झालेत, ZnHg and HCl आपल्याला यूज करायचं आहे. बघा, 2 जे हायड्रोजन आहेत ते ह्या ऑक्सिजन सोबत जातील, 2 हायड्रोजन ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला. सपोज हियर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. बघा, H2 तयार झाला आणि उरलेले 2 हायड्रोजन ह्या कार्बनला ऍड होतील. देअरफॉर हियर द कंपाऊंड फॉर्म इज, बघा, बेंझीन रिंग, या कार्बनला 2 हायड्रोजन ऍड झाले, या CH2 झाला आणि हा CH3, इथिल बेन्झीन या ठिकाणी तयार झाला. तर अशा पद्धतीने क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये जो काही अल्डिहाइड किंवा जो काही कीटोन तुम्ही घेणार त्याचं कन्व्हर्शन हायड्रोकार्बन मध्ये होणार. ओके, तर या पद्धतीने A टाइप आपण या ठिकाणी कंप्लीट केला रिडक्शन मधला, अँड दॅट वन इज युअर क्लेमेन्सन रिडक्शन. नाव
याच्यातला सेकंड टाइप आपल्याला बघायचा आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा टाइप आहे, ज्याच्यावर पण भरपूर वेळेस क्वेश्चन विचारले गेले आहेत. अँड दॅट वन इज युअर बी टाइप याच्यातला, विच इज नोन ॲज Wolff-Kishner रिडक्शन. Wolff-Kishner रिडक्शन. बघा पहिल्या रिडक्शन मध्ये, क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये, इथं जो रिएजंट तुम्ही यूज केला आहे तो काय, ZnHg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. इथं आपल्याला जे रिएजंट्स यूज करायचे आहेत दॅट आर युअर हायड्राझेन. हायड्राझेन तुम्हाला यूज करायचं आहे. देन यू हॅव टू यूज KOH or NaOH, and again you have to use high boiling solvent like as इथिलीन ग्लायकॉल. बघा याच्या अगोदर आपण इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर बघितलं आहे. तर ह्या पद्धतीने हे रिएजंट्स यूज करून हायड्राझेन, KOH किंवा NaOH आणि इथिलीन ग्लायकॉल याचा यूज करून तुम्हाला रिडक्शन करायचं आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. मग कशा पद्धतीने बघा आता अल्डिहाइड कीटोन्स रिडक्शन आपल्याला बाय युजिंग दिस कंपाउंड. जनरल रिएक्शन बघू आपण अगोदर. सपोज हियर द अल्डिहाइड और कीटोन गिवन इज R. अल्डिहाइडचं जनरल एक्झाम्पल बघतोय आपण. R C डबल बॉन्ड OH. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला आहे. When this aldehyde is reacted with hydrazine, same reaction आपण बघितली आहे. NH2 is called as hydrazine in weakly acidic medium. Okay, condensation takes place. बघा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, मग कंपाऊंड काय तयार झाला मित्रांनो, RCH डबल बॉन्ड, त्याला हा NH2 ग्रुप लिंक होईल. अल्डिहाइड ची रिएक्शन हायड्राझिन सोबत केली तर जो प्रोडक्ट तयार होतो त्याचं नॉमेनक्लेचर आपण बघितलं होतं कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये. अल्डिहाइडचं नाव आणि हायड्राझिनला फक्त काय करायचं असतं आपल्याला, हायड्राझोन. अल्डिहाइड हायड्राझोन, असेटल्डिहाइड हायड्राझोन, ॲसिटोन हायड्राझोन, ॲसिटोन हायड्राझोन. जे एक्झाम्पल तुम्ही घेतलं असेल त्याच्यानुसार त्याचं नॉमेनक्लेचर चेंज होईल. बघा त्या ठिकाणी इथपर्यंतची रिएक्शन आपल्याला माहिती आहे कंडेन्सेशन. पुढे when it is reacted with KOH in high boiling solvent like as ethylene glycol, मग याला जर आपण हाय बॉइलिंग सॉल्व्हंट मध्ये हीट केलं लाईक ॲज युअर इथिलीन ग्लायकॉल, तर तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंड जो मिळणार आहे तो कशा पद्धतीने मिळेल. बघा टेम्परेचर खूप जास्त आहे घेतलं आपण, नियर अबाउट 100 डिग्री सेल्सिअस, 473 केल्विनच्या जवळपास. तर तुम्हाला कंपाऊंड कशा पद्धतीने मिळतो मित्रांनो, बघा व्हेरी सिंपल, पण लक्षात व्यवस्थित. बघा या ठिकाणी आता जो हायड्राझोन तुम्हाला मिळाला आहे त्यातला नायट्रोजन गॅस बाहेर पडेल आणि हा जो हायड्रोजन आहे म्हणजे दोन हायड्रोजन जे आहे, जो H2 तुम्हाला दिसतोय तो सरळ ह्या कार्बनला अडवेल. म्हणजे तुम्हाला कंपाऊंड काय मिळालं मित्रांनो, बघा R. बघा जसं तसं लिहिला मी, ह्या कार्बनला हे दोन हायड्रोजन ऍड झालंय RCH2 आणि ऑलरेडी हा एक हायड्रोजन आहे म्हणजे हा CH3 मध्ये कन्वर्ट झाला सेपरेटली. म्हणजे तुमचं लवकर लक्षात येईल, बघा या कार्बनला हे दोन हायड्रोजन ऍड झाले, प्लस नायट्रोजन जो गॅस आहे तो मात्र या ठिकाणी इव्हॉल्व झाला. तर ह्या पद्धतीने परत हायड्रोकार्बनच तुम्हाला मिळाला, अल्केनच तुम्हाला या ठिकाणी मिळाला. म्हणजे अगेन इन दिस रिएक्शन you can convert carbonyl group into methylene group. परत सेम क्लेमेन्सन रिडक्शन सारखंच ह्या रिएक्शन मध्ये सुद्धा कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्शन मिथिलीन ग्रुप मध्ये होईल. तर पर्टिक्युलरली क्लेमेन्सन रिडक्शन जसं आपण
हायड्रोकार्बन तयार केला, तसं पर्टिक्युलरली क्लेमेन्सन रिॲक्शन मध्ये जसं कन्वर्ट झालं तसंच कन्वर्ट या ठिकाणी होतंय. पण ही जी रिॲक्शन आहे उल्फ-किर्चनर रिडक्शन जे आहे, पर्टिक्युलरली this reaction Ulf-Kirchner reduction is used for the synthesis of straight chain alkyl substituted benzene. म्हणजे aromatic अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स जे असतात त्या अरोमॅटिक अल्डिहाइड कीटोन्सचं रिडक्शन करण्यासाठी पर्टिक्युलरली आपण ही मेथड यूज करत असतो. एक एक्झाम्पल आपण त्याचं घेऊन बघू. बघा या ठिकाणी समजा तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे. सपोज here the compound given is बघा बेंझिन रिंग. या बेंझिन रिंगला मागच्याच आपण बघितलं तर C डबल बॉन्ड हो CH3 जर लिंक केला तर तो कंपाऊंड असतो तुमचा ॲसिटोफिनॉन. इथं मी लिंक करतोय C डबल बॉन्ड O and C2H5. हा जो कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे ह्या कंपाऊंडचं नेमिंग कसं करणार? इथिल फिनिल कीटोन. इथं CH3 राहिला असतं तर मेथिल फिनिल कीटोन म्हटलं असतं, ॲसिटोफिनॉन पण म्हणतो आपण. ओके, नाव हिअर दिस वन इज युअर इथिल फिनिल कीटोन. मग याचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे बाय युझिंग हे रिएजंट्स. बघा हायड्राझिन, KOH, इथिलीन ग्लायकॉल तुम्हाला यूज करायचं आहे. व्हेन इट इज रिड्युस्ड 4 नेसेंट हायड्रोजन, सॉरी क्लेमेन्सन मध्ये 4 नेसेंट हायड्रोजन ऍड होतात. इथं आपण त्याची रिएक्शन अगोदर हायड्राझिन सोबत करतोय. NH2 NH2 इन weakly acidic medium. काय बाहेर पडेल बघा? कंडेन्सेशन होणार आहे. एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. H2 बाहेर पडला. कंपाऊंड आहे तुमचा दिस वन बेंझिनची रिंग आहे. देन C डबल बॉन्ड O हा H2 निघाल्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे त्याला डायरेक्ट NH2 म्हणजे हायड्राझोन तुमचा तयार झाला. हा इथिल ग्रुप ॲज इट इज असणार आहे C2H5. नाव व्हेन इट इज हिटेड, याला जर तुम्ही स्ट्रॉंगली हीट केलं इन हाय बॉइलिंग सॉल्व्हंट लाईक ॲज इथिलीन ग्लायकॉल. बघा याला आपण हीट करतोय KOH, त्याच्यानंतर इथिलीन ग्लायकॉल आपण वापरतोय at about 473 केल्विन. हाय टेम्परेचरला त्याला हीट करणार. काय होईल बघा? व्हेरी सिंपल. अगेन हिअर elimination of water, no sorry, elimination of or evolution of nitrogen gas takes place. हा N2 गॅस बाहेर पडेल. हे दोघं हायड्रोजन जे आहेत हे कार्बनला ऍड होतील. बघा दोघं हायड्रोजन जर कार्बनला ऍड झाले तर प्रोडक्ट काय मिळतोय? बघा या ठिकाणी प्रोडक्ट मिळतोय बेंझिनची रिंग. लक्षात आलं? बघा बेंझिनची रिंग कन्व्हर्शन कशा पद्धतीने होतं बघा. त्याच्यानंतर ह्या कार्बनला 2 हायड्रोजन ऍड झाले म्हणून मिळालं CH2 आणि हा C2H5. या C2H5 ला कसं लिहिणार मग तुम्ही? CH2 and CH3 सरळ लिहिलं तरी चालेल. असं झिकझॅकच दाखवलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. बघा बेंझिन रिंग इथं याचं कन्व्हर्शन झालं CH2 आणि हा जो C2H5 ला लिहितो आपण CH2 CH3. हा जो कंपाऊंड तयार झाला ह्या कंपाऊंडचं नेमिंग काय करणार? बघा 3 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे N नॉर्मल प्रोपिल, 3 कार्बन प्रोपिल आणि ही बेंझिनची रिंग आहे म्हणून बेंझिन. तर अशा पद्धतीने स्ट्रेट चेन अल्किल बेंझिन जेव्हा तुम्हाला तयार करायचा असतो त्यावेळेस आपण ह्या उल्फ-किर्चनर रिडक्शनचा यूज करणार. दोघं रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट सारखाच तयार होतो, हायड्रोकार्बनच तयार होतो, अल्केनच तयार होतो. फक्त रिडक्शन करण्याची सिस्टीम जी आहे, प्रोसेस जी आहे, रिएजंट जे आहेत ते वेगळे आहेत. पहिल्या याच्यामध्ये क्लेमेन्सन मध्ये आपण झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड एसिड यूज करतो. दुसऱ्या याच्यामध्ये आपण हायड्राझिन यूज करतो, KOH किंवा NaOH यूज करतो. हाय बॉइलिंग सॉल्व्हंट लाईक ॲज इथिलीन ग्लायकॉल आपण यूज करतो. पण प्रोडक्ट रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे दोघं मात्र सारखे. रिएजंट जो आहे विच इज यूज फॉर द रिडक्शन दॅट वन इज जस्ट डिफर. ओके, तर झालं 7th रिॲक्शन, इम्पॉर्टंट रिॲक्शन फॉर युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यानंतर 8वी रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. अँड
that reaction is your इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा 8 नंबरची रिएक्शन आहे, सेकंड लास्ट रिएक्शन जवळपास तुमच्या रिएक्शन्स मधली, अँड दॅट वन इज युअर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. 8वी रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे. द सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच वन ऑफ द इलेक्ट्रोफाइल इज सबस्टिट्यूटेड रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल. एक इलेक्ट्रोफाइल निघून जाईल, त्याची जागा दुसरा इलेक्ट्रोफाइल घेईल, त्याला म्हणणार तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे ही विथ रिस्पेक्ट टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपल्याला करायची आहे. बट हिअर लक्षात ठेवायचं ना, this reaction is particularly for those aldehydes and ketones in which there is a presence of aromatic nucleus. बेंझिन रिंग प्रेझेंट असणारे अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, त्याच्यासाठी आपण ही रिएक्शन बघत असतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादा अल्डिहाइड तुम्हाला दिलेला आहे, एखादा कीटोन तुम्हाला दिलेला आहे, C डबल बॉन्ड OH. कुठला अल्डिहाइड तुम्हाला माहिती आहे, दिस वन इज युअर बेन्झल्डिहाइड. बघा आता हा बेन्झल्डिहाइड जो आहे याचा आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण काय करू शकतो, कुठल्या कुठल्या रिएक्शन्स आपल्याला तो दाखवू शकतो. जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये एक तर त्याचं नायट्रेशन होईल, सल्फोनेशन होईल किंवा हॅलोजिनेशन आपण करू शकतो. बघा 3 रिएक्शन तुम्हाला सांगितलं मी, नायट्रेशन, सल्फोनेशन किंवा हॅलोजिनेशन. इथं पर्टिक्युलरली आपण त्याचं आता नायट्रेशन करून बघू. आपल्याला माहिती आहे नायट्रेशन मध्ये काय होणार, द रिएक्शन इन विच हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय NO2 ग्रुप. नंबर ऑफ टाइम्स आपण बघितले, 11th ला बघितलं, 12th ला, याच्या अगोदरच्या चॅप्टर्स मध्ये बघितलंय. अशी रिएक्शन, अशी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ज्याच्यामध्ये हायड्रोजन रिप्लेस करतो आपण कशाने, NO2 ग्रुपने, दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज नायट्रेशन. आता ह्या कंपाऊंड्स आपल्याला नायट्रेशन करायचं आहे, म्हणजेच आपल्याला हायड्रोजन रिप्लेस करून NO2 ग्रुप प्लेस करायचा आहे मित्रांनो. मग नायट्रेशन कॅरी आउट करण्यासाठी बघा 3 रिएक्शन तुम्हाला सांगितले, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन. आपण पर्टिक्युलरली नायट्रेशन बघतोय. नायट्रेशन कॅरी आउट करण्यासाठी आपण नायट्रेटिंग मिक्सचर या ठिकाणी यूज करत असतो. नायट्रेटिंग मिक्सचर तुम्हाला माहिती आहे, इट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड in 1:2 proportion. 1 part nitric acid, 2 part sulfuric acid. हे जे मिक्सचर आहे दॅट मीन्स द नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, हे जे नायट्रेटिंग मिक्सचर आहे ते यूज केल्यानंतर नायट्रेशन कशा पद्धतीने होईल बघा. नायट्रिक ऍसिड जो आहे, नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय, HNO3 कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यांचं 1:2 proportion मधलं जे मिक्सचर आहे दॅट वन इज युटिलाइज फॉर दी नायट्रेशन. नायट्रिक ऍसिड HNO3, त्याला मी थोडंसं वेगळं लिहितो बघा, HONO2 कॉन्सन्ट्रेटेड इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. बघा रिएक्शन काय होणार आहे, काय होणार तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजनला आपल्याला रिप्लेस करायचंय कशाने, NO2 ग्रुपने. मग कशा पद्धतीने रिप्लेसमेंट होईल बघा. इथं आता बेन्झल्डिहाइड तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं मी, दिस रिएक्शन पर्टिक्युलरली फॉर दोज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विच कंटेन्स अरोमॅटिक न्यूक्लियस. असे अल्डिहाइड, असे कीटोन ज्याच्यामध्ये अरोमॅटिक न्यूक्लियस आहे, अशा अल्डिहाइड्स आणि कीटोनसाठी आपण ही रिएक्शन युटिलाइज करतोय. ओके, बघा त्या ठिकाणी नायट्रेशन कॅरी आउट करतोय आपण बेन्झल्डिहाइडचं, त्याच्यामध्ये अरोमॅटिक न्यूक्लियस आहे. तर अरोमॅटिक न्यूक्लियस जे आहे, बेन्झिन रिंग जी तुम्हाला दिसतंय त्याचा हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचा आहे कशाने, NO2 ग्रुपने. मग बेन्झिन रिंगला 5 वेगळे हायड्रोजन आहेत मित्रांनो. दिस 2 हायड्रोजन आयटम्स आर ऑर्थो हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे दिस 2 आर द ऑर्थो हायड्रोजन, कारण की याला जर आपण फर्स्ट पोझिशन म्हटली, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ,
तर दुसरी आणि 6वी पोझिशन जी आहे दॅट वन इज युअर ऑर्थो. त्याच्यानंतर तिसरी आणि 5वी पोझिशन जी त्याला म्हणतात तुम्ही मेटा, आणि 4th पोझिशन जी त्याला म्हणतात तुम्ही पॅरा. मग प्रश्न असा येता की कोणता हायड्रोजन रिप्लेस होईल. याच्या अगोदर पण आपण बघितले 2 प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात, ऑर्थो आणि पॅराचं मिक्सचर तुम्हाला मिळतं. पॅरा मेजर असतो, ऑर्थो मायनर असतो. पण इथं तुम्हाला कुठला प्रॉडक्ट मिळणार, ऑर्थो पॅराचं मिक्सचर मिळेल का ऑर्थो पॅरा मेटाचं मिक्सचर मिळेल का नुसता मेटा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल. इट डिपेंड्स ऑन द ग्रुप विच इज लिंक्ड टू द अरोमॅटिक न्यूक्लियस टू द बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला जो ग्रुप अटॅच आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. कारण की इथं जो ग्रुप अटॅच आहे सी डबल बॉन्ड एच ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप, फॉर्मेल ग्रुप किंवा कीटोन मधला कार्बोनिल ग्रुप राहिला असता. पर्टिक्युलरली आपण आता बेन्झाल्डिहाइडचा विचार करतोय. तर हा जो फॉर्मेल ग्रुप आहे, दिस फॉर्मेल ग्रुप, महत्वाचं सेंटेन्स ऐका व्यवस्थित, दिस फॉर्मेल ग्रुप इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो तो त्या रिंगची, त्या कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी कमी करतो. म्हणून अशा ग्रुपला म्हणतो आपण, 11वी असताना आपण बघितलंय, जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, जो रिॲक्टिव्हिटी कमी करण्याचं काम करतो, अशा ग्रुपला म्हणणार तुम्ही डिॲक्टिव्हेटिंग ग्रुप. काय डिॲक्टिव्हेटिंग आहे, तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करण्याचं काम करतो. मग कुठल्या पोझिशनला तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो, ऑर्थो आणि हे बघा दोघं ऑर्थो पोझिशन आहेत, आणि पॅरा पोझिशन, इथली तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करेल. बघा मित्रांनो लक्ष द्या, ऑर्थो पोझिशन आणि ही पॅरा पोझिशन, इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो कमी करेल. मग ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली तर याच्या कंपॅरेटिव्ह कुठे डेन्सिटी जास्त असेल, कुठे इलेक्ट्रॉन जास्त असेल, तर मेटाला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल, 3 and 5 पोझिशनला. तर इथं जो हायड्रोजन रिप्लेस होईल तो मेटा पोझिशनचा रिप्लेस होईल. कारण की तिथं ही जी डेफिनेशन आपण बघतोय किंवा ही जी रिॲक्शन आपण बघतोय ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. तर इलेक्ट्रोफाइल कुठला रिप्लेस होणार आहे, तर मेटा पोझिशनचा इलेक्ट्रोफाइल रिप्लेस होणार आहे. म्हणून हा जो फॉर्मेल ग्रुप आहे, या फॉर्मेल ग्रुपला म्हणतो आपण डिॲक्टिव्हेटिंग अँड एम डायरेक्टिंग. एम डायरेक्टिंगचा अर्थ आहे मेटा डायरेक्टिंग, म्हणजे बाकीच्यांपेक्षा इलेक्ट्रॉन्स कुठं जास्त असेल तर त्या मेटा पोझिशनला असतील. मग मेटा पोझिशनवर हा NO2 जो आहे, जो इलेक्ट्रोफाइल आहे, तो तिथं अटॅक करेल. हा जो NO2 आहे तो मेटा पोझिशनला अटॅक करेल, आणि या मेटा पोझिशनचा हायड्रोजन जो आहे, बघितला हायड्रोजन, मेटा पोझिशनचा हायड्रोजन हा NO2 ग्रुप रिप्लेस करेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळेल बघा H2O मॉलिक्यूल बाहेर पडला, मेटा पोझिशन हायड्रोजन, हा OH वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, आणि ह्या मेटा पोझिशनला हा NO2 ग्रुप जो असेल तो लिंक होईल. म्हणजेच तुम्हाला प्रॉडक्ट या ठिकाणी मिळेल. लक्ष द्या कशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळेल. बघा ही बेन्झीनची रिंग, हा C डबल बॉन्ड OH ग्रुप, तो जसाच तसा राहिला, त्याच्यात बदल झालेला नाहीये. हे ऑर्थो पोझिशन आणि ही मेटा पोझिशन. आता मेटा पोझिशनला हा NO2 ग्रुप लिंक झाला, इथला हायड्रोजन रिप्लेस झाला, प्लस दिस वॉटर मॉलिक्यूल. बघा H2 मॉलिक्यूल निघाला, मेटा पोझिशनला नायट्रोजन आला. मग ह्या कंपाऊंडला म्हटलं आपण बेन्झाल्डिहाइड. मग तो जो कंपाऊंड तयार झाला त्या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, एम. मेटा पोझिशनला म्हणून एम. कोणता ग्रुप आहे मेटा पोझिशनला, नायट्रो ग्रुप आहे, म्हणून एम नायट्रो, आणि कंपाऊंड तुमचा बेन्झाल्डिहाइड. तर हा तुमचा एम नायट्रो बेन्झाल्डिहाइड. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन टेक्स प्लेस ॲट मेटा पोझिशन, बिकॉज फॉर्मेल ग्रुप जो आहे, अल्डिहाइडिक ग्रुप जो आहे, दॅट वन इज डिॲक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग. हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. फॉर्मेल ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप इज डिॲक्टिव्हेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंग म्हणून तो मेटा प्रॉडक्ट तुम्हाला देणार. तर अशा पद्धतीने ही 8वी रिॲक्शन जी आहे ती आपण कंप्लीट केली आहे. आता एक शेवटची रिॲक्शन आपली अल्डिहाइड्स कीटोन्सची बाकी राहील, आणि मग कार्बोक्सिलिक ऍसिडच्या 2-3 रिॲक्शन. अगदी शेवटच्या टप्प्यात आपलं हे चॅप्टर आता सुरू आहे.
हार्डली 2-3 व्हिडिओ आपल्या याच्यात असतील आता. तर मित्रांनो व्यवस्थित स्टडी करा. याच्यावरची टेस्ट मला लगेच द्यायची आहे, म्हणून आत्तापासून थोडं व्यवस्थित मागचे झालेले व्हिडिओ रिव्ह्यू करा, बघा, व्यवस्थित अडचण असेल तर विचारा. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर ते सबस्क्राईब करा. तर आज या ठिकाणी आपण थांबणार. थँक्यू.